हा फक्त प्रवास नाही, ही फक्त लाखो लोकांची गर्दी नाही, ही आहे श्रद्धेची वाट जी शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीला जिवंत ठेवते. जय खानदेश मंडळी, वेलकम बॅक टू लाईफ ऑफ दीव. आज आपण अनुभवणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या आध्यात्मिक परंपरेपैकी एक वारी. पहिल्यांदाच मी हा सोहळा इतक्यात जवळून पाहत आहे. कॅमेऱ्यात जितकं कैद होईल तितकं तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. वारी म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या दर्शनासाठी निघणारी वारकऱ्यांची पायी यात्रा. ही परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे आणि संतांच्या अभंगांनी, कीर्तनांनी आणि भक्तीच्या संस्कारांनी ती आजही जिवंत आहे. वारीमध्ये दोन प्रमुख पालख्यांना विशेष मान असतो. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी निघते. आज पुण्याच्या रस्त्यांवर पाहिल्याच क्षणी वातावरण बदलल्यासारखं वाटलं. सगळीकडे भगवे झेंडे, टाळ मृदंगाचा नाद, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. थोडा वेळ काही बोलत नाही, कारण हे वातावरण शब्दापेक्षा जास्त बोलतं. वारकरी दिंडीमध्ये चालतात. प्रत्येक दिंडीत टाळकरी, मृदंग वाजणारे, अभंग गाणारे आणि सेवा करणारे लोक असतात. चालणं, भजन आणि सेवा हीच वारीची ओळख आहे. इतके मीटर चालूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. थकवा कमी आणि श्रद्धा जास्त दिसत होती. लहान मुलं, तरुण, महिला, आजी, आजोबा सगळे एकाच तालात, एकाच भक्तीत. आज पुन्हा वासुदेवांना पाहिलं आणि भीती नाही तर त्या निरागस बालपणाच्या गोड आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आणि मग आला तो क्षण. पालखी समोरून जात होती. सगळे हात जोडून उभे होते. काहींच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्या काही क्षणांमध्ये हजारो लोकांची श्रद्धा एकाच दिशेने वाहत होती. वारकऱ्यांचं नृत्य पाहताना मला एक गोष्ट खूप जाणवली. इथे कोणी प्रसिद्ध होण्यासाठी नाचत नाही. प्रत्येक पाऊल हे भक्तीचं आहे. प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव, विठ्ठल 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 विठ्ठल. हीच वारीची खरी ओळख आहे. मला वारीने एक सुंदर गोष्ट शिकवली. आपण कोण आहोत, काय काम करतो, किती पैसे कमवतो यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण माणूस म्हणून कसं जगतो. वारी आपल्याला समता, सेवा, संयम आणि प्रेम शिकवते. म्हणूनच ही परंपरा आजही लाखो लोकांच्या मनात जिवंत आहे. मी आज फक्त एक व्लॉग शूट केला नाही, मी महाराष्ट्राची एक जिवंत परंपरा अनुभवली. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि लाईफ ऑफ दीवला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतला आहे का. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम.